की आता ती क्रिमिनल झालेली आहे करके. तिच्याकडे अजून दोन पर्याय असतात, एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायल मध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे. आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जशा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे, तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग इम्तियाज जलील कुठे होतं हे न करता, तुमचा विश्वास असेल न्याय प्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा. माझा विश्वास आहे न्याय प्रणालीवर. नाशिकची पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कोणीही उलट छुटत उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे, हे जे आरोप करणारे जे लोक आहे, तुम्हालाही माहित आहे की त्यांची चीड कशामुळे आहे. त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड़ के नीचे. तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते, इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती. त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार. जेव्हा मी आरोप केलं होतं ना तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्च स्तरीय इन्क्वायरी लावा, सीबीआयच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे, पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए. मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूं. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके. इसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके. उसमें आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं की साहेब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते? ते कोण आहे? या शहराचा त्यांनी तुमच्यावर आरोप केले. ते नेते आहेत, तुम्ही पण नेते आहेत. आणि नाही काम आहे साहेब मग विचारायचं. नाही विशाल साहेब जरा ऐका, ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. आमचा तो प्रश्नच नाही आहे. तुम्ही मला माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही पोलीस एक तुमच्या नगर ऐका ना, तुमच्या नगरसेवक मला काय यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ठीक आहे ना, ते गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी तपास करून. ऐका ना, प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील यांचे नगरसेवक म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचे नगरसेवक मतीन यांचा तपास करून नोटीस देऊन चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काय करायचं आणि त्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं असं सोय आहे की त्यांचं तुमच्याशी तुमच्या नगरसेवक जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळे निर्णय घेणार आहे. म्हणजे पोलिसही आम्ही, अदालत भी आम्ही, निर्णयही आम्ही देणार आहे करके. पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं. प्रश्न असा आहे, मला आहे ठीक आहे, गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे का? नाही, मी काय कशाला मी बोललो काय म्हणणं आहे. मूळ आरोप असा आहे, मॅमसोबत असा संबंध जोडला जातोय की तुमचा एक नगरसेवक ज्या महिलेवर आरोप आहे त्या महिलेला आपल्या शहरात आणतो, तिला स्वतःच्या खरेदी केलेल्या घरात लपवून ठेवतो आणि अशा पद्धतीने एका आरोपीला लपवण्याचा त्याच्यावर गुन्हा आहे आणि तो तुमच्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि म्हणून एमआयएमचा संबंध आहे. असं आम्हाला कळलं. मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो. खूप दिवसापासून हे सुरू आहे प्रकरण. त्या मुलीच्या नावाने एनबीडब्ल्यू निघालेलं आहे का? नॉन बेलेबल वॉलेट. एक सेकंड, मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्ट होतं, त्याचा
काही संबंध होतो तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं, पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण अशा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप सारे लोकांची हत्या केलेली आहे किंवा त्याला तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही फार मग- तुम्ही स्पष्टपणे आणि नगरसेवकावर उत्तम बोलतच रीतीने नाहीये, सर. प्रश्नाचं उत्तर देतात म्हणून स्पष्टपणे उत्तर मी द्या. स्पष्टपणे साधा बोलतो. प्रश्न आहे, वन लाईन ऐका ना, वन लाईन प्रश्न असा आहे, वन लाईन प्रश्न आहे, तुमच्यावर हे जे आरोप होत आहेत हे आरोप हे पॉलिटिकल आहेत की नॉन पॉलिटिकल आहेत का, या खरंच या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग आहे की नाही, काय या सगळ्या गोष्टीचा साधा प्रश्न आहे. आणि ही उत्तर तुम्ही सरळ द्याल अशी अपेक्षा, कारण तुम्ही सरळ उत्तर द्यारे राजकारणी आहात. जर्नलिस्ट आहात तुम्ही. म्हणजे उगाच गोल फिरून आमचाही घाम पडू नका आणि तुमचाही घाम येऊ देऊ नका. जुना पत्रकार साध्या होतो, प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून पत्रकारिता त्यावेळची आणि आजची पत्रकारिता काय आहे याच्यामध्ये बदल आम्ही नोकरी झालोय, आम्ही नोकरी झालोय. याची आपण चर्चा करू. साध्या उत्तर आहे, साध्या प्रश्नाचं उत्तर आहे. या सगळ्या प्रक्रियेशी तुमचा काही संबंध आहे का? एक सेकंड. एका गंभीर गुन्ह्यामध्ये एक आरोपी फरार आहे, त्याला पोलीस शोधत आहे, त्याला अशा पद्धतीने आसरा देणं कितपत योग्य आहे, हे नैतिक वाटतंय का तुम्हाला? नाही, काय आहे की पोलिसांनी FIR केलं असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. FIR म्हणजे असं नाही आहे ना की त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यांनी असंच FIR केलेलं आहे करके. त्यांनी FIR केलं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे. आता मी बोलणार, मी त्यांनाही विचारणार, पोलिसांनाही विचारणार की काय काय रोल आहे, कशा प्रकारचा रोल आहे. माझ्या लोकांनाही प्रश्न विचारणार आहे आम्ही की काय काय झालेलं आहे करके. पण अपेक्षा हे नको ठेवा की आता ती अरेस्ट झालेली आहे, तुमचा संबंध आहे आणि म्हणून हे पालकमंत्री तुमच्या बाबतीत असं बोलत आहे करके. मी पालकमंत्र्याला काडी मात्र भाव देत नाही आहे. मला जे प्रश्न विचारणार आहे ते पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे. असं आहे की तुम्हीच एकमेव नेते आहात की ज्यांनी त्यांची बाजू घेतली होती आरोपी. आजही घेतो मी. हा तर आजही त्या बाजूशी तुम्ही कायम आहात का? मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललो की जेव्हा ती मुलींनी सगळं परिस्थिती सांगितली की काय 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 झालेलं आहे आणि जेव्हा FIR आम्ही वाचलं, त्या FIR मध्ये तिचा रोल काय आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा FIR मध्ये तर काही नाही आहे. आणि जेव्हा मुलींनी मला सांगितलं, मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं, तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्या सोबत उभे राहणार नाही. आणि तू जे म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे, मग इतकं झालेलं असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार आहे. कारण आम्हालाही माहित आहे की इन दी एंड ज्युडिशियरी जे आहे, न्याय प्रणाली जे आहे ते आपलं जजमेंट देतील आणि आम्हाला विश्वास आहे की तिला जस्टिस मिळतील. म्हणून तुम्ही तुमच्या नगरसेवकांनी केलेली मदत ही याच भावनेतून होती ते मला माहित नाही ना, मी आता सांगितलं ना. आता अंग्रेजीमध्ये सांगतो की आय डोंट नो एनिथिंग, आई विल चेक विद द पोलीस, आई विल चेक विद द पुलिस कमिश्नर. हिंदी में बोलता हूँ कि मैं है तो पुलिस कमिश्नर से, पुलिस से बात करूंगा. मैं है तो हमारे लोगों को जिसके ऊपर FIR रजिस्टर हुई है करके मुझे बताया गया है, मैं अभी मुंबई से आ रहा हूँ, तो मैं है तो पूरा पता करके है तो उसके ऊपर. तर त्यावर कारवाई व्हावी तुमच्या नगरसेवकावर पण. नहीं, देखिए एक चीज ये है कि आप यही तो आपका एटीट्यूड यही है जिसकी शिकायत मुझे है. और आप कह रहे हैं कि नहीं, आप ये ऐसा जवाब हमको दे नहीं सकते हैं. मुझे ये बताइए, आपको ये समझ में आता है? जर दोषी असेल तर त्यावर नहीं कारवाई नहीं व्हावी. नहीं, अगर वो मुझसे मदद मांगती तो शायद मैं भी उसकी मदद करता, क्योंकि शी इज जस्ट एन एक्यूज्ड. आरोपी आणि ऑफेंडर जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही लावू शकतो, मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही. तुम्ही जे करायचं ते तुमच्या नगरसेवक. आता काय आहे की इफ्स अँड बट्स मध्ये आपण उत्तर देऊ नका, मी उत्तर देणार नाही आहे. आता मला जे बोलायचं आहे, आता पोलीस जे मला प्रश्न विचारतील मी नक्की 100% पोलिसांना कॉपरेट करेल. पोलीस नाशिक असो, औरंगाबादची पोलीस असो, छत्रपती संभाजीनगर, पण कोणीतरी याच्यामध्ये राजनीती आणून की आता इम्तियाज जलील आपल्याला सापडलेला आहे भ्रष्टाचार, त्या मंत्र्यांना प्रश्न विचारतो,
रमाईच्या घरकुलचं जे आपल्या समाजाच्या लोकांचे पैसे तुमचे जवळचे लोक खात होते ना, ब्र सुद्धा शब्द टाळलं नाही. या याच्या बाबतीत बोलायला प्रकरणात पाहिजे. मदत करणार का त्यांना निदान आणि त्यांच्या मला तरी समजू तर द्या ना केस पूर्ण केस जे आहे ना त्यांनी तिन्ही जे सांगितली होती आणि आता पोलिसांचं काय म्हणणं आहे ते मी ऐकणार, सगळं डिस्कस करणार. आणि म्हणताय तसं आहे मात्र एफआयआर मध्ये मग त्यानंतर जेव्हा तपास पुढे गेला मग अनेक गोष्टी समोर येत आहेत, मग त्या गोष्टीचा अडागून तुम्ही ठरवा. पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे हायकोर्टामध्ये ती गेली असती तर हायकोर्टामध्ये 200% तिला बेल मिळाली असती, माझा विश्वास आहे. आणि तिचं हे कॉन्स्टिट्युशनल राईट आहे कोणत्याही आरोपीचं आहे की तुम्ही लोअर कोर्टमध्ये तुम्हाला नाही मिळाला, हायकोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, हायकोर्ट नाही मिळाला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. पण आता ती सापडली आणि सापडल्यानंतर म्हणजे आता फाशीवर लटकावा असाच आपले प्रयत्न आहेत. नितेश राणेंनी म्हटले तुम्हाला अटक करा, तुमचा मी पक्ष आहे काहीही त्याच्यावर बंदी घाला. छोटे मोठे नेत्यांच्या बाबतीत मी उत्तर देणार नाही. आता तुमच्या खूप पक्षावर सारे- बंदी घालण्याची मागणी केली, खूप तुम्हाला अटक सारे करण्याची मागणी. चिंगे मिंगे रस्त्यामध्ये येणार आहे, खूप सारे प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यांना सांगा ते आपल्या पक्षाचं बघा आणि त्यांना जे सांगायचे आहे, आपली सरकार आहे, आपला मुख्यमंत्री आहे, पोलीस कमिशनरांना सांगा. आणि मी यांचं फालतू याच्यामध्ये हे उत्तर देणार नाही आहे. आता तुम्हाला फक्त 1-2 नाव आता पुढे आलेले आहे, संध्याकाळपर्यंत बघा किती सारे चिंगेमिंगे बाहेर येतात. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.